आणि आता बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली। काही दिवसांपूर्वी मराठा उपसमितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्यानंतर जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची हाक दिली आहे। फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केलाय। 8 महिने उलटून गेल्यानंतरही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळाली नाहीत असा सवाल यावेळी त्यांनी सरकारला विचारला। सप्टेंबर 2025 मध्ये जरांगेंनी आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी होती। फडणवीस सरकारनं मागण्या मान्य केल्यावर आपण जिंकलो अशी घोषणा देत जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं होतं। मात्र अवघ्या 8 महिन्यातच जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे फडणवीस सरकारसमोर अडचणी पुन्हा वाढणार की आंदोलकांना थोपवण्यामध्ये सरकार यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करणार। जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार। 3 कोटींपेक्षा जास्त मराठे आंतरवालीत तुम्हाला दिसतील। तर आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया जरांगेंच्या महत्त्वाच्या मागण्या काय आहेत। मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे पूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज या संस्थानांच्या गॅझेटचा 1994च्या धर्तीवरच GR काढावा। मराठ्यांवरचे सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत। बलिदान दिलेल्यांच्या वारसांना महावितरण किंवा MIDC मध्ये नोकरी द्यावी। सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू कराव्यात। महामंडळाच्या सर्व परताव्यांचं ताबडतोब वाटप करावं। कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि त्याची वैधताही लगेचच द्यावी। मंत्रिमंडळाची मराठा उपसमिती बिनकामी आहे ती बरखास्त करावी। स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करावं। शिंदे समितीला मुदतवाढ देऊन आणखी नोंदी तपासण्यात याव्यात। तर मराठा उपसमितीचे अध्यक्ष कामाचे नसून ती समिती बरखास्त करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। यावर राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देण्यासाठी तयार आहोत असं विखे पाटलांनी म्हटलंय। उपसमिती काही कामाची नाही। उपसमिती मराठ्यात भांडलावी। उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूस मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही। ते ह्या पदावरीचं पाणी नेते त्या पदावर नेऊन टाकलं। त्यांना कामच नाहीये। त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन। माझ्या राजीनाम्यामुळे त्यांना समाधान होत असेल आणि त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल, मला काही त्या पदावर थांबण्यामध्ये फार उत्सुक आहे असं नाही। त्यांची इच्छा नसेल तर मी केव्हाही जायला तयार आहे। त्यांचं आंदोलन जे होतं त्याचा आंदोलनाच्या मागण्याचा आम्ही आदरच केलेला आहे। त्यांच्या पुढे अनादर करण्याची भूमिका आमची कधीच नव्हती आणि पुढे असं कारण नाही आहे। शेवटी त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यासाठी आम्हीच मी समिती अध्यक्ष झाल्यानंतर त्याला जी गती दिलेली आहे। आता त्यांचा काही गैरसमज असेल तर माझी तयारी त्यांना भेटून दूर करण्याची। दरम्यान मनोज जरांगेंनी आंदोलन करू नये अशी विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। जे खरेखुरे त्या ठिकाणी नोंदी आहेत, ज्या नोंदीमध्ये कुणबी लिहिलेलं गेलेलं आहे, त्यांच्या सर्व प्रमाणपत्र देण्याचे त्या ठिकाणी आदेश आहेत। पण ज्या ठिकाणी खोडतोड केली गेली आहे, ज्या ठिकाणी ओव्हर रायटिंग केली गेली आहे, ज्या ठिकाणी काहीच पुरावा नाही, त्या ठिकाणी जे लोक मागतात त्यांना मिळणार नाही। पण मी मनोज जरांगेला आश्वस्त करतोय, त्यांना विनंती करतोय की असं आंदोलन करायची गरज नाही आहे। मी महसूल मंत्री म्हणून स्वतः लक्ष टाकतोय। मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये, पण याचा अर्थ असा नाही की जबरदस्तीनं प्रमाणपत्र दिलं पाहिजे। प्रमाणपत्र देताना मात्र सर्व नियम तपासून द्यायचे आहे, एवढंच सूचना आहेत। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना खोचक टोला लगावलाय। त्याला जरांगेंनी प्रत्युत्तरही दिलंय। मनोजदादा जरांगेला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी
या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करतो. या माणसाचा अभ्यास एवढा आहे, याला लोकशाही मान्य नाही, यांना ओबीसी मधल्या छोट्या मोठ्या जात समूहांचे संविधानिक अधिकार मान्य नाही. त्यांच्या आडून लपून आमच्यावरती वारा करायचा प्रयत्न करते. फक्त तेवढं समजून घ्यावं त्यांनी. त्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी ताकदीनं लढावं, आम्ही त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. त्यांनी हेच फक्त समजून घेऊन पुढं चालावं. यांना असलेलं मोजत नेहमी, कारण काय असतं काय काही थुकला चाटणाराचे काही सवय असते, त्यामुळे आपण ते थुकल्या थुका चाटणाराला बोलत नाही. तर जरांग यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेनंतर गुणरत्न सदावर्तेंनी जरांग यांना लक्ष केलंय. भाई मनोज, तू माननीय मुख्यमंत्र्यांना एखाद्या वेळेस टार्गेट करू शकतोस, कारण तुला माहित आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना तू जाणून बुजून टार्गेट करशीलही, कारण तुझ्या जे डोक्यामध्ये आहे जी ते वैचारिक घाण साचलेली आहे, ती साचलेली घाण एखाद्या वेळेस जातीच्या चष्म्यातून तू पाहत असशील. जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री आहेत, त्या माणसाकडूनच आम्हाला असे आहेत ना. त्यांनी जी.आर. काढलाय, त्यांनाच भांडण आहे ना की जी.आर. काढा म्हणून. त्या जी.आर. काढला, त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना. दुसरं आमचं म्हणणं आहे, आम्ही सत्तेवर बसवलंय त्यांना, त्यांनी मराठीचे मन जिंकावेत बस. तर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं